एका गावामध्ये एक साधू राहत होता. ते साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. त्यामुळे गावकरी त्यांच्यावर खूप जास्त खुश होते. गावकऱ्यांना जेव्हा जेव्हा वाटायचं पाऊस पडावा तेव्हा ते साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा. एका दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण येतात. त्या गावकऱ्यांनी त्या तरुणांना त्या चमत्कारी साधू विषयी सांगितले, पण ते तरुण मुळीच विश्वास करत नव्हते आणि ते अशक्य असल्याचे सतत बोलत होते. म्हणून गावकरी त्या मुलांना साधूकडे घेऊन जातात. साधू पुढेही ते मुलं ऐकत नाही. ही गोष्ट अशक्य आहे असे बोलत ते म्हणतात, तुम्ही आता बघा, आम्ही नाचतो आणि पाऊस पडेल. पहिला मुलगा 10 मिनिटं नाचतो तरीही पाऊस पडत नाही. दुसरा मुलगा अर्धा तास नाचतो तरीही पाऊस पडत नाही. बाकीचे 2 मुलेही नाचतात तरीही पाऊस पडत नाही. शेवटी साधू नाचायला सुरुवात करतात. 2 तास होतात तरीही पाऊस पडत नाही. साधू नाचत नाचत संध्याकाळ होते तरीही पाऊस पडत नाही. थोड्या वेळाने ढग गळगळायला लागतात आणि पाऊस पडायला लागतो. हे बघून ते तरुण आश्चर्यचकित राहतात आणि त्यांना म्हणतात, हे कसं शक्य आहे? या चमत्काराचं राज काय? तेव्हा साधू त्यांना समजवताना सांगतात, एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा देवावर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत सतत नाचत राहतो. मग कितीही उशीर झाला तरी मी माझे नाचणे थांबवत नाही. मित्रहो, यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करता तेव्हा अपयश येतच, तेव्हा तुम्ही आपलं काम थांबवून देता. तर काही लोक असे असतात जे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात. म्हणून अपयशाला घाबरू नका. अपयश आल्यानंतर त्यातून यश कसं मिळवता येईल याकरिता प्रयत्न करा. जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल ना तर सगळं शक्य आहे.